हाय फ्रेंड, तर डे 16 म्हणजे 16 दिवस आजचा दिवसाला वॉर्मअपने वर्कआउटची सुरुवात अशा पद्धतीने. आज बॉडी पेन आहे, करूया थोडं ट्राय. या पद्धतीने वॉर्मअप करायचं आहे जेणेकरून बॉडी फुल वॉर्मअप होते आणि पुढे एक्सरसाइज आपल्याला फ्लेक्झिबल पद्धतीने करता येते. त्यानंतर अल्टरनेट टो टच या पद्धतीने करायचे आहे. 50-50चे सेट मारायचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर साईड टू साईड टो टच मारण्याचा प्रयत्न करायचा, ते सुद्धा 40-50 अशा पद्धतीने मारायचा प्रयत्न करायचा आहे. त्या पद्धतीने जेणेकरून साईडची जी बॉडीची फ्लेक्झिबिलिटी असते ती पूर्ण स्ट्रेच होते. त्यानंतर सूर्यनमस्कारचे 2 ते 3 हात. आज बॉडी पेन असल्या कारणाने वॉर्मअप थोडं स्लोली केलं आहे. एक्सरसाइज सुद्धा या पद्धतीने सूर्यनमस्कार. त्यानंतर आपण सिटिंग आसनामध्ये स्ट्रेचिंग करून साईड टू साईड टो टच या पद्धतीने करायचं आहे. हे सुद्धा 40 ते 50 मारण्याचा प्रयत्न करायचा आहे अशा पद्धतीने. त्यानंतर अल्टरनेट टो टच. हे सुद्धा 40 ते 50 मारण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर अर्धमचंद्रासन 2 ते 3 मिनटं. त्यानंतर गुडघ्याला डोकं लावायचा प्रयत्न. त्यानंतर गोमुखासन, हे सुद्धा 2 ते 3 मिनटं करायचं आहे. त्यानंतर मंडूकासन अशा पद्धतीने. त्यानंतर भुजंगासन 20 ते 30 मारण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून कमरेचे जे आजार असतात ते कमी होण्यास मदत होते. त्यानंतर थोडं स्ट्रेच बॉडी. डोक्याला पाय लावण्याचा प्रयत्न मागून अशा पद्धतीने. त्यानंतर पायाचे व्यायाम, अप डाऊन, सर्कल आणि त्यानंतर सायकलिंग अशा पद्धतीने हे 3 व्यायाम एक्सरसाइज करायच्या पायाच्या. या पद्धतीने तुम्ही बघू शकता. त्यानंतर मर्कट आसनचे 3 प्रकार जे आपण रेग्युलर करतो ते. त्यानंतर ब्रिज बनवायचा प्रयत्न. त्यानंतर फुलचक्रासन. या पद्धतीने. त्यानंतर सर्वांगासन स्वतःहून करण्याचा प्रयत्न करायचा. प्रॅक्टिसने आपल्याला जमेल. त्यानंतर थोडं पायाचे स्ट्रेच केलं. त्यानंतर अप्पर साईड एक्सरसाइज, चेस्ट आणि पाठीच्या मणक्याला याचा खूप जास्त फायदा होत असतो. या पद्धतीने तुम्ही
पद्धतीने लास्टला थोडं या पद्धतीने करायचं एक्सरसाइज. आपण जे कराटेला पंच मारतो त्या पद्धतीने पंचची एक्सरसाइज आहे ही. या पद्धतीने आपली चेस्ट जे असतं ते स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करायचा आहे या पद्धतीने. त्यानंतर कपालभाती, त्यानंतर अनुलोम विलोम अशा पद्धतीने. त्यानंतर भ्रामरी आणि लास्टला ओंकार आणि थोडं ध्यान या पद्धतीने. आणि डे 16चा वर्कआउट आज कंप्लीट केला. तब्येत डाऊन असल्या कारणाने आज थोडं लवकर संपवण्याचा प्रयत्न केला. तर भेटूया नेक्स्ट वर्कआउटला. थँक्यू.